केज तालुक्यामध्ये चक्रीवादळ आणि जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झालेले आहे। नाहोली गावामध्ये तर या चक्रीवादळामुळे काही वेळ धुमाकूळ घातला होता। या वादळामुळे बसस्थानक परिसरातील घरावरील पत्रे हवेमध्ये गेली होती, तर रस्त्यालगत असलेली बाजूंची झाडे मोडून रस्त्यावर पडलेली होती। गुरांसाठी ठेवलेल्या वैरणीच्या पेंड्या हवेमध्ये भिरभिरत होत्या, तसेच पत्रे देखील हवेमध्ये पळत होते। यामुळे अनेक जणांना दुखापती झालेल्या आहेत। लाईटचे पोल जमीनदोस्त झालेले आहेत। यामुळे या गावातील लाईट कालपासून बंद आहे। फळझाडांचेही मोठ्या प्रमाणावर यामध्ये नुकसान झालेले आहे। म्हणून या परिसरातील नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत आणि नुकसानग्रस्त लोकांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात असलेले राष्ट्रवादी किसान सेलचे बीड जिल्हा अध्यक्ष CBS इनामदार यांनी केली आहे। पहा याबाबत बोलताना काय म्हणाले आहेत CBS इनामदार। नमस्कार, मी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष या गटाचा आपणास नम्र विनंती करतो की अचानक एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये केज तालुक्यामध्ये नाहोली हे गाव उत्तरेश्वर पिंपरी या गाजलेल्या गावाशेजारी आहे व तिथं अचानक दुर्दैवी घटना अशी घडली की काल दिनांक 25/5/2024 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता अचानक चक्रीवादळा स्वरूपाचं एक महाभयंकर प्रलय असणारं एक वादळ नाहोलीमध्ये पोहोचलं आणि भूतो न भविष्य फक्त 30 मिनिटांमध्ये त्या वादळानं काय परिणाम केला याची माहिती आपल्याला द्यायची आहे की 5:30 जी सुरुवात झालं ते 6 वाजता पूर्ण झालं। परंतु त्या वादळाने नाहोली या गावचे चौसाळा ते केज या रोडवरील कमीत कमी 100 झाडे व गावातील 100 असे कमीत कमी 200 झाडांची एक नुकसान झाली व ती जमीनदोस्त झाली आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला। ST महामंडळाच्या बसेस व इतर वाहने त्या ठिकाणी बंद पडली होती। हे पाहता ज्यावेळेस चौकशी करायला चालू केलं तर कमीत कमी 75 ते 100 लोकांच्या घरावरील पत्रे त्या वादळानं पूर्णतः जमीनदोस्त झाले, यावरून उडून गेले आणि त्या घरातील मुलांचे शिक्षणाचे पूर्ण पुस्तके व त्या कुटुंबाला खाण्याची व्यवस्था असणारे अन्नधान्य किंवा जीवनिक वस्तू व अंथरूण पांघरूण असे असणारे सगळे कपडे पाण्यानं ओलेचिंब झाले। पाण्याचा प्रवाह असा होता की त्या 30 मिनिटांमध्ये कमीत कमी 65 mm जवळजवळ पाऊस पडला। हे असताना ज्यावेळेस ही चर्चा गावात वाऱ्यासारखी पसरली आणि गावचे सरपंच उपसरपंच आमचे गैनीनाथ बिकट किंवा मिरगणे कंपनी या सर्वांनी येऊन या संपर्क कार्यालयामध्ये नाहोली येते ही माहिती दिली। आम्ही सळोकी पळू झालो। त्यानंतर अचानक प्रत्यक्ष जाऊन पाहिलं असताना पत्र्याची उडून जाण्याची क्षमता अशी होती की पृथ्वीवर म्हणजे जमिनीपासून ते 50 फुटाच्या अंतरावर पत्रे हे सारखे वेगासारखे इकडून तिकडे पडत होते व तसेच गावातील पशुधन जे आहेत की ते असो, बकरी असो, मेंढी असो, जनावर असो, गाई असो, म्हैस असो, या सर्व जनावरांच्या अंगावर हे पत्रे पडलेले। त्यांना कमीत कमी 50 जनावरांना हे नुकसान पोहोचले व प्राणहानी मनुष्यहानी झालेली नाही, परंतु दुखापती झालेल्या आहेत आणि नुकसान एवढे आहे कमीत कमी 1 कोटीच्या पुढे नुकसान झालेले आहे। आता ज्यावेळेस आम्ही या बाबतीत तहसीलदार जगताप यांना विनंती केली तर त्यांनी त्यांचा फोन न लागल्यामुळे SDM अंबाजोगाई यांना समक्ष बोललो तर त्यांनी मला असं सुचवलं की मी अर्ध्या घंट्यात तिथं पूर्णची पूर्ण यंत्रणा पाठवतो। आता सध्या आतापर्यंत कुठलीही यंत्रणा तिथे आलेली नाही। जिल्हाधिकारी यांच्या फोनवर चौकशी केली असता ते पण बिझी येत होते आणि आज जर प्रत्यक्ष पाहिला असता हा इतका मोठा प्रलय आहे की गावाला कधी न भरून निघणारे नुकसान त्या ठिकाणी झालेले आहे। रस्त्यावर गावातील गल्लीबोळात इतके नुकसान झालेले आहे की यापूर्वी 50 वर्षामध्ये असं कधीही वादळ आलं नव्हतं। यामुळे जिल्हाधिकारी बीड
अंबेजोगाई SDM आणि तहसीलदारांना विनंती केली की आपली महसूल यंत्रणा तात्काळ पाठवावी व पंचनामे करावे आणि त्या पंचनाम्याच्या आधारावर त्यांना योग्य ती सानुग्रह अनुदान वाटप करण्यात यावं अशी नम्र विनंती केली. एवढं बोलून मी संपवतो. धन्यवाद.